200वा सत्र असल्यामुळे आज आशिष सरांचा श्रीनिवास सरांनी सत्कार केला आणि खरंच 200 कार्यक्रमामुळे आपल्याला सुद्धा आनंद होत आहे. इथे आलो आहे आपण, आपलंही मन प्रफुल्लित झालं आहे. तर यानंतर कोणाचा तुम्ही ते काका येऊन झाले आहे, तुमचं नाव आल्यावर सांगा. नमस्कार, माझं नाव किशोर साठे. 3-4 महिन्यापासून मी सूर्यांच्या कार्यक्रमात येतो. तसं चंद्रपूर हे काही नवीन नाही माझ्या. 30 वर्ष सर्व्हिस झाली. ऑर्डर्स फॅक्टरीत माझी 30 वर्ष सर्व्हिस झाली. वय 83. वयाच्या 30व्या वर्षी सर्व्हिस लागली आणि 30 वर्ष म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी मी जे घरातून बाहेर पडलो तो 30 वर्ष मी नुसतं हिंदुस्थान भटकत होतो. भटकंतीचा एक अनुभव असतो आणि मला असं वाटतं शाळेपेक्षा जास्त असतो मला. आता हे सिद्ध कसं करायचं, तर सिद्ध तुम्ही करू शकत नाही. जेव्हा व्हायचं तेव्हा सिद्ध होतं. भद्रावती इथे असताना भद्रावतीला तिथून एक भद्रशील नावाचं एक साप्ताहिक निघत असे. ऑर्डर्स फॅक्टरीत मी ट्रेड युनियनचं कामही करत होतो. 21 वर्ष काम केलं, अनेक पदावर राहतो. सस्पेन्शन हे वगैरे सर्व बघितलं मी. त्या भद्रशीलचे मालक माझ्या ओळखीचे होते. टॉकीजमध्ये जाऊन बसायचो मी कधी कधी. टॉकीज होती तिथे, मनोहर टॉकीज. त्याचे ते मॅनेजर होते आणि पेपरचे संपादक. एकदा त्यांनी मला एक पेन आणि कागद आणून ठेवला आणि त्यांनी सांगितलं, किशोर बाबू तुम्ही काहीतरी द्या आणि मला पाणी या विषयावर घेऊन द्या. कारण तेव्हा ग्रामपंचायत होती आणि ते पाण्याचं खूपच टंचाई होती आणि धिंगाणेच होते सर्व. म्हटलं मला लिहिता येत नाही, मी कधी लिहिलेलं नाही. नाही नाही म्हणे, आज तुम्ही जे लिहाल ते आपण सांगू. तो माझा पहिला लेख. तर त्या असं म्हणतात ना की मित्र जो असतो ते लायटरसारखं काम असतं त्याचं. तर तो बरोबर ओळखतो. एकदा चक्र असं फिरवलं आपण की मग ती ज्योत पेटते. मित्राला माहीत असतं की या माणसातला गुण काय आहे. तो माझा पहिला लेख आणि त्याच्यानंतर त्याच पेपरमध्ये मी 180 लेख लिहिलेले आहेत विविध विषयावर. तिथंच असताना मी असं खूप लिखाण केलं. कधी कादंबऱ्या अशा लिहून ठेवलेल्या आहेत, पण वेळ मिळत नव्हता. रिटायर्ड झालो, गावाला गेलो. माझं गाव सिंधी रेल्वे, वर्धा जिल्ह्यात. तिथे माझी शेती वगैरे आहे आणि तिथे होतो. मग हे सर्व घरगुती सगळे पुष्कळ संकट आली आणि मी मोकळा झालो ते कोरोनामध्ये. लोक कोरोनाला घाबरत होते आणि माझे एक मित्र आहे त्या ठिकाणी. त्यांनी सांगितलं की तुझ्या जे अर्धवट लिखाण आहे आता पूर्ण, आणि म्हणून त्या ठिकाणी मी ते लिखाण पूर्ण केलं. त्याच्यानंतर ते कादंबरी छापल्या गेल्या. आता मराठी साहित्य संघाचा मी आजीवन मेंबर आहे. जग मराठी साहित्य संघाचा आजीवन सदस्य आहे. ते दाते वगैरे आहे तिथले, प्रदीप दाते अध्यक्ष. खूप लागलो त्यांच्या मागे की बा प्रकाशनाची तारीख द्या, तारीख द्या. पण मला काही तारीख मिळाली नाही. मी इथे आलो. आता मुलीकडे असतो मी आता सध्या. मला 2 मुली आणि 1 मुलगा.
माझा मूड जसा असेल तसा मी जातो. कारण आता दुर्दैव किंवा सुदैव काय म्हणायचं ते पण आता पत्नी नाही, त्याच्यामुळे मी एकटा सडा आहे. पेन्शन मिळते, जिथे जायचं तिथे जातो. या मुलीकडे आलो, इथे 4 महिने राहतो, मूड झाला त्या मुलीकडे जातो, अजून मूड झाला मुलाकडे राहतो. त्याच्यामुळे जी भटकंती 18 वर्षापासून सुरू आहे ती भटकंती आजही सुरू आहे. माझी स्थैर्य नाही. आता इथे आल्यावर मग देवांशी परिचय झाला. पुस्तक छापून आलेलं आहे पण प्रकाशन अजून समारंभ झालेला नाही. शेवटी आता देवांना साकडं घातलेलं आहे. कृपा झाली की याच ठिकाणी आपण त्याचं प्रकाशन करू. आता ते म्हणाले की तुमचा परिचय करून द्या या ठिकाणी. आणि त्यांचीच कृपा, त्यांनी मला संधी दिली. आणि 6 महिन्यापासून या ठिकाणी असून याच्यात कोणाशी अशी विशेष ओळखी नव्हती. इथे माझा हा 4था-5वा कार्यक्रम आहे आणि येतो दर महिन्याला. आज तुमच्यासमोर उभा राहिलो, मनोगत सांगितलं आणि बस. थँक्यू व्हेरी मच. यावेळी की काय सादर करते आपण पाहूया. तुम्हा सगळ्यांना नमस्कार. मग अशी अतिउत्साहामध्ये माझा परिचय देण्याचं राहून गेलं. तर मी संध्या दानव, वृत्त निवेदिका लाईव्ह चंद्रपूर न्यूज चॅनलला मी 17 वर्ष काम केलेलं आहे. 3 पुस्तकं माझी प्रकाशित झालेली आहेत आणि मी सृजनशी 2009 पासून जुळलेली आहे. मी 3दा संचालन केलेलं आहे आणि आमचे गाण्यांचे कार्यक्रम पण इथे झालेले आहे. सृजनच्या 200व्या कार्यक्रमाबद्दल सृजनचं, आशिष देवांचं आणि तुम्हा सर्व, त्यात मी पण आली, आपणा सर्वांचं मी अभिनंदन करते या ठिकाणी. नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आणि नमनाला घडाभर तेल न घालता मी आता माझं गाणं सादर करते. बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आए. बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आए. देखिए वो काली काली बदलियां, जुल्फ की घटा चुरा न ले कहीं. चोरी चोरी आके शौक बिजलियां, आपकी अदा चुरा न ले कहीं. यूं कदम अकेले ना आगे बढ़ाइए, आपको हमारी कसम लौट आए. बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आए. देखिए गुलाब की वो डालियां, बढ़ के चूम लेना आपके कदम. खोए खोए भंवर भी है बाग में, कोई आपको बना न ले सनम. बहकी नजरों से खुद को बचाइए, आपको हमारी कसम लौट आए. बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आए. जिंदगी के रास्ते अजीब है, इनमें इस तरह चला न कीजिए. खैर है इसी में आपकी हुजूर, अपना कोई साथी ढूंढ लीजिए. सुन के दिल की बात यूं न मुस्कुराइए, आपको हमारी कसम लौट आए. बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आए. धन्यवाद.